सकाळपासूनच पेट्रोलच्या दरांमध्ये दरवाढ पाहायला मिळतेय। तर आपल्या सोबत आता तिथली आढावा घेणार आहेत आपले प्रतिनिधी मुंबईतून गणेश कवडे, नागपूरमधून पराग ढोबळे आणि कोल्हापूरमधून रणजित माजगावकर हे तिघही आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, आपण पहिल्यांदा तुझ्याकडे जाऊयात। गणेश, मला सांग काय तिथली परिस्थिती आहे, काय नागरिकांची प्रतिक्रिया आहे मुंबईतल्या? नक्कीच मुंबईमध्ये संताप आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळतोय, कारण की 3 रुपयाने हे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे आपण पेट्रोल भरण्यासाठी आलेले यांच्याकडून ताई, आजपासून 3 रुपयाने पेट्रोल आहे ते दरवाढ केलेली आहे। कसं बघता या दरवाढीकडे? काय बघायचं, सरकारच आहे तर काय बघणार आता, बघून तर काय उपयोग आहे। आता बीजेपी सरकारने सगळे सामान्य लोकांची वाट लावायची ठरवली आहे ना। आता नाही भरलं तरी आमचं रोजीरोटीचं कसं चालणार? जे पेट्रोल रोजचं जे आहे ते चालूच करायला पाहिजे ना हो। मात्र पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा असं देखील सांगितलं जातं। आणि कमी करून कुठं कमी करणार सांगा ना? जेवढं किलोमीटरला आम्हाला जायचं त्या ठिकाणी तरी जायलाच पाहिजे। कमी करून म्हणजे काय, त्यांचं काय पेट्रोल काय ॲव्हरेज जाता येणार आहे काय येणार आहे? नक्कीच ॲव्हरेज जास्त येणार का, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया। पेट्रोल डिझेलचे दर आजपासून वाढलेले आहेत, 3 रुपयाने दर वाढलेले आहेत। कसं बघता या दरवाढीकडे? आता काही करू शकत नाही, सामान्य माणसाला तर दिवसेदिवस ट्रॅव्हल करायचंच आहे। तो एक मीडियम आहे ऑफिसला पोहोचण्यासाठी, तर दरवाढ करून काही फरक नाही पडणार आहेत। MLAs MPsच्या गाडी सगळ्या 5-5, 10-10 गाड्या एकाच्या जातात, त्यांच्यासाठी पेट्रोल फरक नाही पडत। बट आपल्यासाठी सामान्य माणसांसाठी तुम्ही वर्क फ्रॉम होम करतात, ते कुठेतरी चुकीचं वाटतं। चुकीचं वाटतं, कारण की सर्वसामान्यांना याचा फटका आहे तो पडताना पाहायला मिळतोय। 3 रुपयाने आज पेट्रोल आहे ते वाढलेलं आहे, डिझेलचा देखील दर वाढलेला आहे, काय CNGचे दर वाढले। कसं बघता या सगळ्या दरवाढीकडे? काय नाही, सगळी लूटमार चालू आहे, सगळी लूटमार चालू आहे बोललो, बाकी काय नाही। गरिबांना छळतायत, मंत्र्यांना बरोबर पेट्रोल वगैरे सगळं मिळतंय। गरिबांना हाच सगळा त्रास आहे असं म्हणायचं तुम्हाला? बरोबर, गरिबांना त्रास आहे। नक्कीच गरिबांना त्रास आहे। दादा, तुम्ही देखील या ठिकाणी आलेला आहे, 3 रुपयाने पेट्रोल आणि डिझेल वाढलेत, कसं बघताय? पेट्रोल वाढले तर सामान्यांना फटका तर आहेच, पण जर पंतप्रधान सांगतात तर काहीतरी त्यांनी विचार करूनच सांगितलेलं असेल की जर तुम्ही म्हणजे हे करताय, जर तुम्ही कमीत कमी वापरा, तर त्यांनी काहीतरी विचार करूनच सांगितलेलं असेल। तर त्यामुळे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून चालला पाहिजे। गणेश, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा।